तुम्ही जर फुटवे बघितले आपण सर, तर इथं फुटवे माझ्या मते एका डोळ्याला 5-6 म्हणजे जवळ 20 ते 22 फुटवे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे जवळपास. एक डोळ्याला एका कांडीला 12-13 फुटवे. अर्धापूर म्हणून तालुका आहे, अर्धापूर तालुक्यात. तर हिथून एका वेळेस 80-80 हजार रुपयाची खत तिथं पाठवलेले कृषी नेले. दलांनी. येऊन नेलेत त्यांनी, फॉर्च्युनर मध्ये शेतकरी येऊन घेऊन जातात त्या. म्हणजे आपलं जे क्वालिटी हा. आहे आणि जे तुमचं मार्गदर्शन आहे यामुळे हे शेतकरी शक्य आहे तुम्हाला, हो. बरोबर नाही? आणि आता ह्या वेळेस ऊस लावलाय ह्याचे फुटवे वगैरे बघून प्रत्येक आमच्या शिवारातले सगळे शेतकरी म्हणतात असा ऊस कधीच नव्हता. म्हणजे या शिवारात नव्हताच. ह्या शिवारात म्हणजे आपल्या रानात कधी ह्याच्या आधी असा ऊस नव्हता असं प्रत्येक एकसारखा जण म्हणतो. फुटवा आणि एकदम ग्रीनरी. हा. सगळ्यात फुटवे महत्त्वाचं- भरपूर आलेत. सर नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव आणि संपूर्ण ॲड्रेस सांगा इथला. माझं नाव दिग्विजय सुभाष मोरे, हां गावाचं नाव कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. अच्छा. आता आपला आपण ऊस प्लॉट बघतोय, हो, बरोबर आहे. संपूर्ण हे रान किती साहेब आपला ते ही 3 एकराचा प्लॉट आहे ऊस. टोटल म्हणजे हे एक आणि वरती एक क्षेत्र जवळपास दोन्ही मिळून दीड एकराचे 2 प्लॉट आहेत, बरोबर आहे. यात तुम्ही दुसरं एक आंतरपीक म्हणून केलंय मका. आंतरपीक मका केली. अच्छा. हां मला एक सांगा सर, तुम्ही याची लागण कधी केली ऊसाची? ह्याला आज करेक्ट 2 महिने झालेले आहेत. कम्प्लीट 2 महिने झालेत, 59 दिवस झालेत आज. 59 दिवस झालेत. मला एक सांगा सर, तुम्ही आता हे ऊस शेती कधीपासून करता? ऊस 1986 साली आमच्याकडे उजनी धरणाचे पाणी वापरायला चालू झालं, त्यावेळेस पासून ऊस आहेत. ऊस कंटिन्यू करता तुम्ही, ऊस कंटिन्यू. बरोबर आहे. तुमचा अनुभव खूप मोठा आहे ऊसामधला. म्हणजे पारंपरिक म्हणाय हरकत नाही. पारंपरिक पीक ऊस आणि प्रत्येकाचं एक पारंपरिक पीक असतं. हो. काहींचा कांदा असतो, काहींचा डाळिंब, काहींचे एक आमच्या इथं जिल्ह्याचं ऊस. ऊस, बरोबर. तर काय काय केलं तुम्ही सांगा ना तुम्ही आम्हाला. आता ह्याची लागवड झाली, लागवडीनंतर पहिलं पाणी दिलं ह्याला. दुसऱ्या पाण्याच्या वेळेस ह्याला कृषीधन, एन बुस्टर आणि ग्रीन भूमी हे तिन्हीचा बेसळ टाकला आपण. अच्छा. त्याच्या अगोदर आम्ही युरिया टाकायचो, हां 10-26-26 18-46 वगैरे अशी खतं वापरायचो आम्ही. हां तर यावेळेस काय केलं की ह्याला आपण ठरवलंच होतं की पूर्ण ऑर्गॅनिक बेसिसवर करायचं हां. आणि फक्त सॉइल बुस्टरची खतं वापरून किंवा ऑर्गॅनिक काय खतं असतील तीच वापरायची. तुम्ही जर फुटवे बघितले आपण सर, तर इथं फुटवे माझ्या मते एका डोळ्याला 5-6 म्हणजे जवळ 20 ते 22 फुटवे. 1 फुटवा 2 एकदम चांगला आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे जवळपास. एक डोळ्याला एका कांडीला 12-13 फुटवे. साधारणतः एका कांडीला 2 डोळ्याची कांडी, 2च डोळ्यातनं 12 फुटवे निघलेले आहेत. बरोबर. अजून थोडे फुटवे झाले की बाळबांधणी आणि करायचं तुम्ही विचार बघितलं आहे. का सर, काळू बघा ना तुम्ही, जबरदस्त आहे. आता तुम्ही बेसल डोस मध्ये केलेलं बरोबर, तर ह्या बेसल डोसचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? आता कसं आहे, याच्या अगोदर पण ही क्षेत्र माझ्या घरापासून थोडस लांब आहे, तर जास्त लक्ष देता येत नव्हतं आम्हाला. आणि आता ह्या वेळेस ऊस लावलाय ह्याचे फुटवे वगैरे बघून प्रत्येक आमच्या शिवारातले सगळे शेतकरी म्हणतात असा ऊस कधीच नव्हता. म्हणजे या शिवारात नव्हताच. ह्या शिवारात म्हणजे आपल्या रानात कधी ह्याच्या आधी असा ऊस नव्हता असं प्रत्येक एकसारखा जण म्हणतो. फुटवा आणि एकदम ग्रीनरी. हा, सगळ्यात फुटवे भरपूर आलेत. तर ऊस तुमच्या परिसरामध्ये केळी आणि ऊस हे प्राधान्याने केले जाणारे पीक आहे. तर काय सल्ला देऊ शकता ऊस उत्पादकांना आणि जे केळी उत्पादक जे आपण बघितले त्यांना? केळी उत्पादकांना आता कसं आहे, ऊसाला पण दर चांगले आहेत. चांगलं 100 टनाचं ऍव्हरेज सर्वांनी चेस केलं पाहिजे, तिथपर्यंत पोहोचलं तरच पाहिजे, परवडतं ना. तर ऊस परवडल. आणि दर चांगले आहेत, चांगला ऊस असेल तर ऊस तोडणे कामगार सुद्धा त्रास देत नाही. मेन म्हणजे आता पारंपरिक पद्धतीने जो ऊस करतो त्यापेक्षा आपण थोडं वेगळं केलं पाहिजे. आम्ही पट्टा पद्धत वगैरे करतो, ऍव्हरेजला पण बरं पडतं. आपले हिथून प्रोडक्ट मी माझ्या रेफरन्सनी नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचा एक बेल्ट आहे. अच्छा. हा, अर्धापूर म्हणून तालुका आहे, अर्धापूर तालुक्यात. तर हिथून एका वेळेस 80-80 हजार रुपयाची खतं तिथं पाठवलेले कृषी नेले. दलांनी. येऊन नेलेत त्यांनी, फॉर्च्युनर मध्ये शेतकरी येऊन घेऊन जातात त्या. म्हणजे आपलं जे क्वालिटी हा. आहे आणि जे तुमचं मार्गदर्शन आहे यामुळे हे शेतकरी शक्य आहे तुम्हाला, हो. बरोबर नाही? ठीक आहे सर, तुमचा एकदा नंबर द्या. आपल्या शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन लागलं तर तुमच्याकडून 100% देईल. माझा मोबाईल नंबर 9552674555. ओके. वितराम सर, तुम्ही इथं मार्गदर्शन करताय, शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करताय, प्लॉट व्हिजिट करताय आणि मार्गदर्शन पण करताय. तर तुमचा शॉपचा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर द्या.
आपलं शॉप भूमी ॲग्रो कंदर. माझं नाव ज्योतिराम ताटे. मोबाईल नंबर 97 65 19 36 75. आज जो काही शेतकऱ्यांना माहिती लागत असेल तर शेतकऱ्यांनी 100% तुम्हालाही फोन करा. ऑफिसचे नंबर आपले डिस्क्रिप्शनमध्ये येईल असतात. तिथे जरी फोन केले तरी प्रत्येक विभागानुसार जे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांचे नंबर त्यांना शेअर केले जातात आणि त्यांना कनेक्ट करून दिलं जातं. तर पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद.